पुण्यामध्ये एमएनजीएल कडून गॅस पुरवठा अखंडित राहणार, 100% गॅस पुरवठा सुरू राहणार असल्याची एमएनजीएल प्रशासनाची माहिती। पुणे शहरात 8 लाख घरगुती गॅस कनेक्शन आहेत। मुंबईतील प्रसिद्ध मणीस कॅफेमध्ये जेवण बनवण्यासाठी पेटवली चूल। लाकूड आणि कोळशावरती शिजतंय जेवण। दादर माटुंगा परिसरातल्या 5 ते 6 मणीस कॅफेमध्ये मणीस कॅफेसारख्या अनेक रेस्टॉरंटमध्ये चुलीवरच जेवण। हिंगोलीमध्ये घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत, मात्र व्यावसायिकांना गॅस वितरण बंद। स्वीटमार्ट व्यवसायावरती परिणाम, कमी पदार्थांची विक्री। लातूरमध्ये कमर्शियल गॅस पुरवठा पूर्णतः बंद। आरोग्य आणि शिक्षण संस्थांना प्राधान्याने गॅस पुरवठा करण्याचा प्रशासनाचा निर्णय। हॉटेल चालकांचा जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत तोडगा नाहीच। महापालिकेच्या 5.5 लाख विद्यार्थ्यांची मध्यान्ह भोजन योजना संकटात। मध्यान्ह भोजनाऐवजी केळी आणि फळं देण्याचा निर्णय। काही शाळांमध्ये वरण भाताऐवजी खिचडी दिली। गॅस टंचाईचा शाळांमध्येही परिणाम। गॅसच्या मर्यादित उपलब्धतेमुळे पदार्थ बदलल्याची माहिती। आखाती युद्धामुळे लग्नाच्या पंक्तींवरती टांगती तलवार। पिंपरीत गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे केटरर्सकडून गॅस उपलब्ध करून देण्याची मागणी। केटरर्सनी हात झटकल्यामुळे वऱ्हाडींच्या जेवणाचा प्रश्न निर्माण। अमेरिका इराण युद्धामुळे गॅस सिलेंडरच्या मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली। अनेक हॉटेल चालकांवरती सिलेंडर अभावी हॉटेल बंद करण्याची वेळ। तर पर्यायी व्यवस्था म्हणून कोळसा खरेदीवरती नागरिकांनी भर दिलाय, त्यामुळे कोळशाच्या दरात मोठी वाढ झाली आहे। 40 रुपये प्रति किलो विकला जाणारा कोळसा आता 50 रुपये प्रति किलो विकला जातोय। आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झालाय। याचा देशभरातील हॉटेल व्यवसायाला फटका बसलाय। गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे सांगलीसह राज्यातील अनेक शहरांमध्ये हॉटेल व्यावसायिकांनी चक्क चुलीवरती जेवण बनवण्यास सुरुवात केली। सांगलीतील प्रसिद्ध उदय भोजनालय इथे मालकांनी चक्क चुलीवरती स्वयंपाक सुरू केला। ग्रेटर नोएडामध्ये सिलेंडरचा काळा बाजार सुरू। भरलेल्या सिलेंडरमध्ये 2 ते 3 किलो गॅसचा तुटवडा दाखवणारा व्हिडिओ व्हायरल। ग्राहकाला सिलेंडर मिळाल्यानंतर त्याचं वजन करण्यात आलं, ज्यामध्ये 2 किलो गॅस कमी दिसल्यामुळे नागरिकांनी व्यक्त केली नाराजी।